कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। 6 नंबरचा जर्सी परिधान केलेला नवतरुण कारवी संघाचा हा खेळाडू संघाच्या संघामध्ये चुकवणी देण्याचा प्रयत्न असेल आपण बोलतो बंद केला असला मागे परततोय। कॅमेरा बंद केला चढाई असेल रोहा संघाच्या खेळाडूची आणि आता मात्र खरोखर संघाच्या संघामध्ये नवतरुण कारवी संघाचा हा खेळाडू 4 नंबर जर्सी परिधान केलेला मागे परततो। आणि मात्र खेळाडूला कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे सरस दाखव सरस सरस दाखव नाही जाय बंद केला आता यशस्वी होतोय। यापुढे होणारा सामना ग्राउंड नंबर 2 वर हनुमान बोरी विरुद्ध झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड। ग्राउंड नंबर 2 वर होणारा सामना असेल हनुमान बोरी झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड दोन्ही संघाच्या संघ नायकांनी ग्राउंड नंबर 2 चा ग्राउंड नंबर चालू सामना संपल्यानंतर ग्राउंड नंबर 1 वर होणारा पुढील सामना असेल शहापूर ताबडतोब आपले संघ घेऊन मैदानाकडे यायचं आहे। ग्राउंड नंबर 1 वर हा चालू सामना संपल्यानंतर विघ्नहर्ता शहापूर विरुद्ध हनुमानगडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी जय तयारीत राहायचं आहे। आणि ग्राउंड नंबर 3 वर कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तयारी ठेवायची आहे। राउंड नंबर 2
काशीबाई गणपत पाटील यांच्या ग्राउंड नंबर 3 वर ताबडतोब ओम साई कोल्हे विरुद्ध मांडवकर. ओम साई कोल्हे विरुद्ध मांडवकर दोन्ही संघाच्या संघनायका श्रीमती रंजना परिमान म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. चला ग्राउंड नंबर 2 वर हनुमान गोरी विरुद्ध झुंजार क्रीडा मंडळ पोहणार आणि ग्राउंड नंबर 3 वर ओमसाई कोळवे विरुद्ध मांडवकर दोन्ही संघाच्या संघनायकांनी चला ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड नंबर 1 वरचा सामना संपल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी विघ्नार्थ शहापूर विरुद्ध हनुमानगडा दोन्ही संघांनी जय्यत तयारीत राहायचा आहे. गोलवर चढाई असलेला धावेल संघाचा खेळाडू मात्र जिवंत होतो आणि मात्र एक बोनस गुण मिळवतो. नवतरुण कारावी संघाचा 4 नंबरचा खेळाडू वारंवार एंट्र्या करताना रोहा संघाच्या प्रांगणामध्ये दिनास अशी लढत पाहूया काय झुंज देतोय, आपल्या संघासाठी काय करतोय आणि सहज आपल्या संघासाठी मात्र गुण घेऊन परत जातो आणि कारावी संघाला मात्र हा गुण करतो. कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अद्याप हळूच लाभ बिरकवण्याचा प्रयत्न होता मात्र आणि सुंदर मात्र मधला फळीचा प्रयत्न मैदान क्रमांक 2 वरचे संघ देत असतील सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण लगेच स्कोरशीट बनवून घ्या. एका मिनिटामध्ये जर दोन्ही संघ तिथे उपस्थित राहिले नाही तर ते तिथे मैदान क्रमांक 2 वरचे स्कोरशीट बनवा आणि स्टेजकडे पाठवा. राऊंड नंबर 3 वर ओमसाई कोळवे मांडवकर वारंवार पुकार करून आपण तिथे उपस्थित राहत नाही. पुकार दिलेला आहे. पुन्हा एकदा नवतरुण कारावी संघाचा हा 4 नंबरचा खेळाडू दिनास अशी लढत अतिशय जिंक देत आणि आता मात्र खरोखरच आणि हा मात्र सामनाधिकारी मैदान क्रमांक 3 मांडवकर आणि कोळवे